हा. काय सगळी तयारी छान झालेली दिसते. काय ग रेणुका, एक तेल आणलेस, सुगंधीच आणलेस ना? हो आई, नेहमीच आहे. हा. चला रे पोरानो, ए सिद्धू चल ये. चला. वा कसं वाटतं ना, छान अगदी. चला आपल्या आपल्या बायकांच्याकडून छान पैकी तेल मॉलिश करूया रे. तेल लावून घ्या रे, पाडवा आहे. एक नंबर बोललीस आजी तू. मी पण वाटच बघतो की कधी माझी बायको मला तेल लावते ते. काय गुडघ्याला बाशिंग बांधलेलंच आहेस. चला ग आटपा आटपा, लवकर आटपा, हात चालवा जरा. चल. भावना, हे बघ, शास्त्र म्हणून असं बोट लावायचं असतं. आलं लक्षात? काय असतं, दिवाळीनंतर थंडी सुरू होते ना, मग त्वचा कोरडी पडते, म्हणून आधी तेल लावायचं आणि मग आंघोळ करायची. आणि आपण ह्या तेलामध्ये चंदन घालतो, कापूर घालतो, थोडंसं तिळाचं तेल सुद्धा घालतो. ह्या सगळ्याचा कसा आपल्या त्वचेला फायदाच होतो, वातदोष कमी होतो आणि त्वचा कशी छान राहते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दाम्पत्यांमध्ये जवळीक सुद्धा वाढते. करू सुरू? हो. काकू, माझी आई ना बाबांना जेव्हा उठणं लावायची ना, तेव्हा ते लावताना ना एक मंत्र म्हणायची. मी म्हणू तो मंत्र? अगं म्हण की. मंत्र, महाकाव्य, जे हवंय ते बोल, पण तेल लावता लावता. आणि चालू कर आता, खूप उशीर झालाय तसे. अभ्यंगम कुरु देवेशी लक्ष्मी प्रियता मम. दोन चार शब्द इकडचे तिकडचे जुळवून म्हटलं म्हणजे झालं. कोणाला काय समजलं, कोणाला काय नाही समजलं, कसं कळणार? ही सवयच आहे ना, सगळ्यात पुढं पुढं करायचं. मग हे असंच. आजी, इकडच्या तिकडच्या गोष्टी नाहीयेत. मी जो आता मंत्र म्हणाले ना, त्याचा अर्थही मला माहितीये. जेव्हा बायको आपल्या नवऱ्याला तेल लावून अभ्यंग स्नान घालते ना, त्यावेळेला त्यांच्यावर लक्ष्मी देवी प्रसन्न होते. असेल. पण आता खरं खरं तेल लावा आणि चांगलं रगडून रगडून मॉलिश करा.